औरंगजेब हा किती क्रूरकर्मा होता, त्यानं हिंदू धर्मीयांवरती कसे अत्याचार केले हे अवघ्या जगाला परिचित आहे। पण आजही त्याच औरंगजेबाविषयी काही मुस्लिम नेत्यांना पुळका येत असतो। सपा नेते अबू आझमी त्यांच्यापैकीच एक। आता यामध्ये मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांची भर पडली आहे। औरंगजेब पवित्र माणूस होता, टोप्या शिवून उदरनिर्वाह करायचा असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। बघूया। औरंगजेब पवित्र इंसान। औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे। आणि औरंगजेब सर्व धर्म समभावी। औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे। क्रूरकर्म औरंगजेबाचं हे उदात्तीकरण केलंय मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी। विशेष म्हणजे याआधी सपा नेते अबू आझमींनी औरंग्याला इन्साफ पसंद राजा उपमा देत आपले आपलेसे तारे तोडले होते। औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे और सिर्फ राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकारण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है। औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख के अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। जो औरंगजेब मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करून दक्षिणेत आला, जो औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी लाखोंच्या फौजेसह पाव शतक महाराष्ट्रात राहिला, ज्या औरंग्याच्या घशात स्वराज्य जाऊ नये म्हणून छत्रपती संभूराजेंनी प्राणांचं बलिदान दिलं, तो औरंगजेब टोपी शिवून आपला उदरनिर्वाह करत होता असा साक्षात्कार आसिफ शेख यांना झालाय। औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका 2 वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे। छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं, त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना, मग त्यालाही औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना, तर मग त्यांना चूक म्हणता कामा नये। माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबावर स्तुती सुमन उधळल्यामुळे वाद पेटलेला आहे। दरम्यान औरंगजेबाला भला माणूस बोलणाऱ्या आसिफ शेख यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे पाहूया। 1998 मध्ये युथ काँग्रेसचं सचिवपद भूषवलं। 2002 ते 2012 पर्यंत मालेगावमधून काँग्रेसचे नगरसेवक राहिले। 2005 ते 2007 दरम्यान महापालिकेचे महापौर पदही भूषवलं। 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते। 2019 मध्ये एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून आसिफ शेख यांचा पराभव। 2021 मध्ये आसिफ शेख यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। लोक वेडे झाले आहेत आसिफ शेख वगैरे। ज्या क्रूर कर्मा औरंगजेबाने संपूर्ण देशाला लुटून टाकलं, इतिहासामध्ये सर्वात क्रूर काळ औरंगजेबाचा राहिला, अशा औरंगजेबाला अशी उपमा देणे म्हणजे मला असं वाटतं यांना खऱ्या अर्थाने काय बोलावं, किती अपमान करावा हिंदुस्थानाचा, या संस्कृतीचा। खरं तर अशा लोकांना समाजच त्या ठिकाणी दुरुस्त करेल असं मला वाटतं। मी शिवाजी वाचला, औरंगजेब वाचला नाही। म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहीत आहे, त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो, मी औरंगजेब वाचत नाही। 3 मार्च 1707 रोजी औरंगजेब अहिल्यानगरमध्ये हतबल, हताश आणि पराभूत अवस्थेत मरण पावला। औरंगजेबाचा शव संभाजीनगर जवळील खुलताबादेमध्ये दफन करण्यात आलाय। मात्र आजही काही जणांना अधूनमधून औरंगजेबाचा पुळका येत असतो। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख आणि सपा नेते अबू आझमी त्यांच्यापैकीच एक आहे। त्यामुळं अशा नेत्यांना धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।